गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। नमस्कार। अष्टविनायकातील सर्वात पहिला गणपती म्हणून मोरगावचा मोरेश्वर ओळखला जातो। हे मंदिर अष्टविनायकांपैकी एक आहे। चला तर या मंदिराविषयीची अधिक माहिती महत्त्व जाणून घेऊया। असे मानले जाते की पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वी तलावर उत्पात माजवला होता। त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर भगवान गणपतीची आराधना केली। तेव्हा गणपतीने मयूरावर आरूढ होऊन याच ठिकाणी सिंधू असुराचा वध केला। त्यामुळे गणपतीला मयूरेश्वर असे नाव पडले। मयूरेश्वर गणपतीला मोरया या नावाने देखील ओळखले जाते। महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील मोरगाव हे गाव हिंदू धर्मातील अष्टविनायकांपैकी एक महत्त्वाचे स्थान आहे। या ठिकाणी विराजमान असलेल्या मयूरेश्वर गणपतीचे मंदिर भक्तांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र आहे। हे मंदिर कऱ्हा नदीच्या काठावर स्थित आहे। मंदिराच्या परिसराला भूस्वानंद मयूरेश्वर या नावाने सुद्धा ओळखले जाते। अष्टविनायक तीर्थयात्रेची सुरुवात या मंदिराच्या दर्शनाने केले जाते। मोरगावचे मयूरेश्वर गणपती मंदिर साधारणतः 14व्या शतकात बांधले गेले आहे। हे मंदिर हेमाडपंथी शैलीचे काळ्या दगडामध्ये बांधलेले आहे। मंदिराच्या गर्भगृहात गणेशाची मूर्ती विराजमान आहे, ज्याच्या डाव्या सोंडेसह 2 हात आहेत आणि मूर्तीवर नाग, चक्र, कमळ आणि मोर कोरलेले आहेत। मोरगावचे नाव मोरावरून पडले अशी एक कथा आहे। त्यानुसार एक काळ असा होता की हे ठिकाण मोरांनी भरलेले होते। येथे भगवान शिव आपल्या गण नंदीसह विसावले आणि नंदीला ही जागा इतकी आवडली की त्यांना इथेच राहावेसे वाटले। त्यामुळे या ठिकाणी नंदीही आहेत। मोरगावच्या मयूरेश्वर गणपतीच्या मंदिरात वर्षभर अनेक उत्सव साजरे केले जातात। गणेश चतुर्थीला येथे विशेष पूजा आणि महाप्रसाद, तर भाद्रपद महिन्यातील माघी गणेशोत्सव आणि कार्तिक महिन्यातील त्रिपुरारी पौर्णिमा यावेळी भव्य यात्रेचे आयोजन केले जाते। या मंदिराला ऐतिहासिक व आध्यात्मिक दृष्टिकोनातून अनन्यसाधारण महत्त्व आहे। लोकांच्या श्रद्धेनुसार मयूरेश्वर गणपतीची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि भक्तांना जीवनातील संकटावर मात करण्याची शक्ती मिळते। अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।